नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल. कशा आहात तुम्ही सगळेजण? आज की नाही बाहेर पाऊस पडतोय आणि मला भजी करावीशी वाटते. त्यासाठी मी इथे काही कांदे चिरून घेतले, चांगले चिरले, याला स्वच्छ धुतले कारण याच्या मागे बुरशी असते. मी बुरशी काढून टाकली, सालं काढून टाकली आणि असे व्यवस्थित असे करून घेतले. आता मी हे याच्यावर चांगली बारीक कापून घेते. तर हाताने कापायला गेले ना वेळीवर की इतके छान बारीक येत नाही, याच्यावर एकसारखे चांगले कापले जातात. म्हणून मी याच्यावर कापून घेते. त्यासाठी मला हा एक एक याच्यामध्ये टाकावा लागेल. मग आपण बघायचं की किती जाड येते. एवढा जाड आपल्याला चालेल का? ओके, इतका जाड चालेल. हा इतका असा अर्धा खाली गेला की त्याच्यावर हा दुसरा दाबायचा. मध्ये मध्ये असा हा कुस करायचा. हा जसं अडकत असेल ना तर ह्याच्याने आपल्याला त्याला पुश करायचं. पटकन खाली जाते. हा बघ गेला खाली. आता ह्याला आपण आदला घालायचं. खालपर्यंत बोटं घालायची नाहीत, नाही तर कापली जाते. ह्याचा वापर करायचा. मध्ये मध्ये हा असा सोडवून घ्यायचा कांदा. डोळ्यात पाणी यायला लागलंय माझ्या. हा कांदा जरा मोठा आहे, जरा कापून घेते. अशा तऱ्हेने मी हा सगळा कांदा मला लागेल तेवढा मी कापून घेते. असा हा कांदा चांगला चिरून झाला आहे. हा चांगला मी सोडवून सुद्धा घेतलेला आहे. आता मी ह्या मिरच्या बारीक करून घेते. यासुद्धा या मशीनवरच करून घेणार आहे. तर कशा करते बघा. या अशा थोडा कापून घ्यायच्या, यात टाकायच्या, म्हणजे कापून म्हणजे अशा तोडून घ्यायच्या. थोडं तिखटाला मिरच्या कमी आहेत या, म्हणून मी जास्त घेतले. थोडी याच्यात ना एकदम लवंगी असली ना की त्याचा तिखटपणा चांगला होतो. आता हे थोडं असं आपण बारीक करायचं. किती छान झाले बघा बारीक. हां, मस्त झालं ना बारीक. भजी कशी थोडी ना तिखट असली की बरी लागते. पण हल्लीच्या मिरच्या आहेत ना एकदम फसवे आहेत. वाटतात तिखट आहेत म्हणून, तर तिखट नसतात. अंदाजेने मिरच्या घेतल्यात, जसं आपल्याला तिखट हवं असं. मला वाटतं इतकं बस झालं, इतकं एवढा मिरच्या. आता मी ही कोथिंबीर घेतली. आता कोथिंबीर आहे ना मी धुवून घेतली आहे. बघूया या मशीनमध्ये होते काय. मी कधी केली नाही, पण बघते. खूपच बारीक होती, काय मजा येते. नको, मी हिला वेळीवर कापून घेते. ती आपली बरी. फारच बारीक होतं काहीतरी. हे बघा, मी कोथिंबीर अशी चांगली वेळेवर बारीक करून घेतली.
आता याच्या पुढची कृती दाखवते. आता मी इथे हे एक भांडे घेतले. या भांड्यामध्ये हे सगळं काढते. मिरची, कोथिंबीर आणि हा कांदा, हे सगळं मी यात काढून घेतले. आता मी यामध्ये चण्याचं पीठ घालते. आपण आपल्या अंदाजानुसार चण्याचं पीठ घालायचं. नंतर याच्यामध्ये मीठ घालायचं, अजून थोडं घालायचं. आता ना फक्त हे कालवायचं. फक्त असं मिक्स करायचं आणि ना अर्धा तास झाकून ठेवायचं. अजिबात हात लावायचं नाही याला. अर्ध्या तासानंतर बघायचं. छान हे भिजलेलं असते, मीठ चांगलं त्याला लागलेलं असतं आणि ते आपल्याला भजीच्या योग्य असं हे पीठ झालेलं असतं. तर हे आपण हे असंच ठेवूया, झाकून ठेवूया. थोड्या वेळाने बघूया. एक 10-15 मिनिटं आपल्याला बघायचं. याच्या अजिबात पाणी घ्यायचं नाही, पाणी एक थेंबही वापरायचं नाही. आता मी हे असं झाकून ठेवूया. झाकून थोडा वेळ ठेवते. 10 मिनिटांनी आपण बघूया. हे बघ, हे आपण ठेवलेलं मगाशी ठेवलेलं पीठ झाकून ठेवलं होतं का भजीचं मिश्रण, ते हे बघा असं झालं आहे. किती छान झालं आहे ना. अजिबात याच्यामध्ये पाण्याचा लवलेश नाही. असं वाटतं की पाण्यामध्ये भिजवलं आहे, पण तसं अजिबात काही नाही आहे. एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता आपण याच्या भज्या करूया. यासाठी मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी तेल घालते. आता मी इथे भज्या तळून घेते. गॅस मी इथे मीडियम ठेवला आहे. याच्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण टाकायचं. अगदी लहान लहान बारीक बारीक टाकायचे, जाडे जाडे टाकायचे नाही, गच्च होतात मस्त. अगदी लहान लहान असे टाकायचे. छान छान कुरकुरीत होतात मग खायला. असे गच्च असल्या जाडा जाडा नाही की त्या बऱ्या पण लागत नाहीत खायला. हे प्रमाण अगदी बरोबर झालं आहे. बस इतका बस झाला. पहिल्यांदा मी या पलिताने परतते. म्हणजे कसं चिकटलेलं ना या भज्या कढईला, तिथे आपण जरा निघून येतो आणि परतायला पण जरा सोपं जातं. कधी पण भज्या तळताना ना आपल्याला हवं तितकं तेल घ्यायचं, जास्त तेल घ्यायचं नाही. आता ते पुन्हा म्हणजे जास्त तेल घेतलं ना की ते उडतं आणि मग त्याच्यामध्ये खरं सत्व पण उडत नाही. तेलात पण थोडी सत्व असतातच ना. तर आपल्याला लागेल तसं आपण वाढवायचं. आपण भज्यांच्यानुसार मी आता हे तेल घेतलेलं आहे. आता हे चांगलं कुरकुरीत मी भाजून घेते. याच्यामध्ये ना थोडी हळद टाकली तरी चालेल. मी थोडी हळद टाकते. म्हणजे थोडा भजीला पिवळा रंग येईल.
थोडंसं परतून घेते मी. एक मिनिटात असं हलवते. जास्त वेळ लावलं ना तर ते करपू शकतं. तर गॅस थोडा कमी ठेवते. आता आपण मीडियम गॅस ठेवला ना तरी चालेल. आता मी हे काढू देते. तेलाच्या बुद्धीवर मी इथं ठेवते. म्हणजे कसं तेल निथळून जातं. आता पूर्ण याच्यामध्ये मी थोडं थोडं टाकते. थोडा मीडियम मी गॅस ठेवते. अशा आपल्या भज्या झालेल्या आहेत. खूप छान कुरकुरीत आहे बघा. आवाज पण येते बघा. आवडलं की नाही तुम्हाला? हा माझा भज्यांचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला खूप आवडेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया आपण पुन्हा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण भजी खाऊया.